एव्हरीवन, कसे आहात सगळेजण? आय होप मजेतच असाल. तर आज आली होती मी कल्याणमध्ये लोणच्याच्या कैऱ्या घेण्यासाठी मार्केटमध्ये. तर तुम्ही जर कल्याणमधून व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहीत असेल लक्ष्मी मार्केट कुठे येते. तर बघा, त्यांनी मला फोडून पण दिले. 80 रुपये किलोप्रमाणे ह्या कैऱ्या मला मिळालेल्या आहेत. आणि त्यांनी मला पाणी पण आणून दिलं, 2 बॉटल बिस्लेरीच्या. तेव्हा त्यांनी मग मी तिथंच वॉश केल्या आधी आणि मग त्यांना फोडायला सांगितलं, कारण खूप धूळ माती असते त्याच्यावरती. म्हणून घरी आल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला एक असं स्कार्फ वगैरे तुमचा जुना कापड घ्यायचं आहे, त्याच्यावरती कैऱ्या अशा टाकायच्या आहेत. आणि ह्या 5 किलोच्या कैऱ्या आहेत, म्हणजे 5 किलोच्या प्रमाणात आपण हे लोणचं बघणार आहेत. आणि अगदी परफेक्ट प्रमाण हे, म्हणून एकदा नक्की ट्राय करा. तर बघा, 1 कप मापाने मी मीठ घेतलं आहे. आता थोडंफार जास्त पडलं तरी हरकत नाही. आणि बघा, तुम्ही पडलंच माझ्याकडनं जास्त. तर असं मीठ टाकायचं. मग नंतर 3 मोठे चमचे मी हळद टाकली आणि हे व्यवस्थित असं मिक्स करायचं. त्या कापडातच मिक्स करायचं किंवा हातानेही करू शकतात तुम्ही. आता बघा, मी ह्या पद्धतीने असं मिक्स करते. असं मिक्स करून झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं, ते बांधून ठेवायचं. तर कुठेतरी तुम्ही बांधून ठेवा, जिथं तुम्हाला जागा असेल अडकवायला तिकडे. आता मला तसं काही नव्हतं अडकवण्यासाठी, म्हणून मी थोडंसं डोकं लढवलं आहे. तर मी काय केलं आहे, आपली जाळी असते ना भांड्यांचं टोपलं, त्याच्यात मी हे बांधलं गेल्यानंतर मी त्याच्यात ठेवलं होतं. तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी ठेवलं ते. तर आता याला मी गाठ मारून घेते. आणि बघा, ही जाळी आहे ना भांड्याची, बघा बांधता बांधताच किती पाणी पडलं याचं. तर अशा पद्धतीने ठेवून देते मी. म्हणजे कसं, हे रात्रभराने आपल्याला असंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हे उघडायचं आहे. आता दुसऱ्या दिवशी उघडल्यानंतर तुम्ही बघू शकतात परातीमध्ये बघा किती पाणी निघालं आहे, पिवळं आणि खारट पाणी. याच्यामुळे आपली ना कैरीचं लोणचं एकदम वर्षभर चांगलं राहतं, अजिबात खराब होत नाही. आणि दुसऱ्या दिवशी फॅनखाली आपल्याला वाळवून घ्यायचं आहे. म्हणजे पूर्ण 1 दिवस आणि 1 रात्र मी फॅनखाली त्यांना वाळवलं आहे. तर बघा, कैरी बघून मला मोह आवरला गेला नाही, म्हणून मी चाकून पण बघितलं. तर आता आपण बघणार आहोत 5 किलोच्या प्रमाणात कैरीचं लोणचं. तर बघा, 2 शेंगदाणा पाऊच घेतलेत मी. लवंग मिरी घेतली 20-20 ग्रॅम, धना डाळ 100 ग्रॅम, 50 ग्रॅम, बडीशोप 100 ग्रॅम. आणि क्रेपचा मसाला घेतला आहे मी. रेडीमेड मसाला आहे तो क्रेपचा. 3 पॅकेट घेतले, ते घ्या तुम्ही. एकदम छान लागतं लोणचं, खूप टेस्टी लोणचं होतं त्याच्याने. मोहरीची डाळ घेतली 150 ग्रॅम, लसूण, मीठ, धना पावडर आणि ही मिरची पावडर स्पेशल लोणच्यासाठी येते. आणि थोडेसे वेलदोडे 5-6 आणि दालचिनी. आणि गूळ आधीच मी किसून ठेवलं होतं, 1 किलो गूळ आहे. तर आता सर्वात आधी आपण सगळ्यात महत्त्वाची म्हणजे प्रोसेस काय करायची आहे, सगळ्यात आधी तेलाचे पाऊच फोडून गरम करायचे ते आपल्याला. आता हे तेल गरम होतं तोपर्यंत आपण मग नंतर मसाल्याची तयारी करायची. आणि आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप, मग हे बघा, हे सगळं जे काही जाड आहे ना, ते सगळं एक फेरा आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे. फिरवायचं म्हणजे कसं आहे, अगदी बारीक नाही करायचं आहे त्याला. थोड्या थोड्या म्हणजे मिक्सर ऑन ऑफ करत त्याला दळायचं आपल्याला. आणि बघा, तेल तापलं नाही तापलं कसं बघायचं, चेक करायचं. लसणाचं 1 पाकळी मी टाकून बघितली आणि समजून घ्या, जसं जसं तेल तापताना तसं तसं लसणाची पाकळी वर आली की समजून जायचं आपलं तेल एकदम असं कडकडीत तापलं आहे. तर बघा, आपोआप वर आली. तुम्हाला हे म्हणजे चेक कसं करायचं तेल गरम झाल्यानंतर, ते दाखवण्यासाठी मी हे तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने करायचं. बघा, ॲटोमॅटिक वरती आली लसणाची पाकळी, म्हणजे आता आपलं तेल रेडी लोणच्यात टाकण्यासाठी. आता सगळ्यात महत्त्वाची आणि मेन प्रोसेस म्हणजे ही. तर सगळ्यात आधी खालच्या साईडला थरावर थर आपल्याला लावायचे. तर मीठ लावायचं. मीठ मी पूर्ण टाकलेलं नाही, अर्धच टाकलं आहे. आणि त्यानंतर बघा, ही दालचिनी आणि वेलदोडा त्याची पावडर होती, ती पावडर टाकायची आहे. लसणाची अख्खे लसूण पण मी टाकले त्याच्यात. नंतर बघा, हे बडीशोपचा 1 थर द्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर बघा, मोहरीची डाळ येते, तिचा 1 थर, धना डाळीचा 1 थर आणि हा क्रेपचा जो मसाला होता ना, त्याचा 1 थर द्यायचा आहे आपल्याला. आणि
त्यानंतर मग मिरची पावडर टाकायची आणि मिरची पावडर स्पेशल आमच्याकडे दुकान आहे तिथं भाजी मार्केटमध्ये, तिथं स्पेशल लोणचाचा मसाला मिळतो, त्यांच्याकडे मिळते. तिथूनच मी सगळं घेते दरवर्षीप्रमाणे. आणि त्यानंतर लास्टला परत मीठ टाकायचं आपल्याला. आणि आता बघा असं एखादं पळी वगैरे घ्यायची आणि त्याच्याने ना आपल्याला सगळ्यात आधी लसूण असतो ना, लसणावरती आपल्याला कडकडीत गरम तेल टाकायचं आहे. आता मी टाकून बघितलं तर थोडंसं तेल मला थंडच वाटलं, त्यामुळे मी परत अजून कडकडीत तेल गरम होऊ दिलं आणि लसूण मी त्याच्यात अर्धा लसूण त्याच्यात टाकला होता मी, पेस्ट पण आणि अख्खा लसूण पण, म्हणजे मस्त लसणाचा फ्लेवर तेलात छान उतरतो कडकडीत तेलामध्ये टाकायचा. आणि त्यानंतर बघा असं तेलाचं म्हणजे दिसतंय तुम्हाला बबल्स आलेले आणि एकदम कडकडीत तेल आपल्याला ओतायचं या मसाल्यामध्ये. तर हा मसाला तरच असं छान भाजून निघतो, नाही तर मग कसं तो कच्चा राहतो. तर बघा, आणि लास्टला आपल्याला धना पावडर आणि थोडीशी हळद, आपल्याला 1 चम्मच हळद मिक्स करायची, बस. यानंतर दुसरी प्रोसेस म्हणजे हे आता तुम्हाला असं वाटत असेल की तेल खूप जास्त झालं आहे, पण नाही, तो मसाला नंतर फुलतो आणि अजून आपल्याला गूळ पण टाकायचं आहे, त्यामुळे मग मसाला फुलल्यानंतर मग ते बरोबर तेल हे होऊन जातं, ॲब्सॉर्ब होऊन जातं. तर आपल्याला वाटतं आता सगळ्यात लास्ट मेन प्रोसेस म्हणजे आपल्याला हा मसाला गूळ टाकायचा आहे. आणि गूळ तुमच्या इच्छेनुसार तुम्ही टाकू शकतात. मी 1 किलो गूळ टाकला होता आणि जर तुम्हाला जास्त तिखट वगैरे वाटत असेल तर तुम्ही अजून अर्धा किलो टाकू शकतात. आणि आता नंतर बघा कैऱ्या आपल्या छान अशा मस्त वाळल्या आहेत, अशा कडकडीत वाळल्या आहेत, म्हणजे जास्त काही हे नाही झाल्या आहेत. आणि बघा त्याचं नंतर प्रमाण आहे ना, अशा म्हणजे हे होऊन जातं, त्या कैऱ्या पूर्ण असं चिमटून जातात. पण आता ना आपल्याला काय करायचं, त्याच्यातलं जी बी असते ती वेगळी करायची आपल्याला. आणि त्यानंतर बघा अशा कैऱ्या एका परातीत अशा याच्यात काढून घ्यायच्या आणि सगळं जे काही त्याचं साल वगैरे असतं ते सगळं काढून घ्यायचं. आता बघा हे रात्रभर मी मसाला रात्रीच बनवायचा शक्यतो मसाला, म्हणजे मग दिवसा आपल्याला लोणचं भरता येतं. रात्री भरायचं नाही लोणचं, कारण बारीक मच्छर वगैरे असतात त्यामुळे. तर बघा असं रात्रीच मसाला बनवून घेतला आहे मी. आणि मग त्यानंतर मी ती परत दुसरी जाळी झाकली होती त्याच्यावर, नंतर पेपर झाकला होता, कारण डायरेक्ट पेपर झाकला असता तर पूर्ण ते तेलात हे होतं, त्यामुळे. तर आता भरायची स्टाईल बघून घ्या तुम्ही, मी कशा पद्धतीने लोणचं भरते ते. तर लोणच्यामध्ये अजिबात हात टाकायचा नाही लोणचं करताना, कारण मी बऱ्याच ठिकाणी बघितलं की हाताने लोणचं भरतात, पण मी हाताने नाही भरत, मी दरवर्षी असंच भरते बघा. थोड्या कैऱ्या टाकत जायच्या आणि मिक्स करत जायचं, आणि ह्या पद्धतीने आपल्याला लोणचं भरायचं आहे. तर बघा असं मिक्स केल्यानंतर, असं भरल्यानंतर ना अजिबात लोणचं आपलं खराब होत नाही, तुम्ही कितीही दिवस ठेवा. तर अशा पद्धतीने अचूकप्रमाणे एकदा नक्की ट्राय करा. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय, आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वस्त राहा, मस्त राहा आणि आरोग्याची काळजी घ्या.